मित्रांनो, दिनांक 22 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 मध्ये जे आपण अटेंडन्सची नोंदणी केली होती, त्याचा मेरिट यादी आता जनरेट झालेली आहे. आता या मेरिटनुसार आपल्याला कोणत्या तारखेला किती वाजता कॉलेजला जायचं याची संपूर्ण माहिती आज पोर्टलवर अपडेट करण्यात आलेली आहे. तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये ती यादी कशाप्रकारे पाहायची, म्हणजे आपल्याला कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, किती वेळेला आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये जायचं याचा टाइम टेबल आपल्याला समजणार आहे. हा जो काही टाइम टेबल आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया आजच्या डिटेल माहिती प्रोसेस विषयी. मित्रांनो, नेहमीप्रमाणे या ॲडमिशन पोर्टलवर येऊन आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. आता लॉग इन करण्यासाठी जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे, ते तुम्हाला फिल करून कॅप्चा फिल करावं लागणार आहे. आता मागील काही दिवसापासून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुरू झालेले आहे, की मला आता पासवर्ड माहिती नाही. तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड दिसतोय तुम्हाला, तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर परत मिळवू शकता. आता आपण लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा पेज तुम्हाला ओपन होणार आहे. आता खूप सारे विद्यार्थी, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो, की या ठिकाणी आल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म स्टेटसमध्ये ऑप्शन पेंडिंग फॉर स्पेशल राउंड अशा प्रकारचं रेड कलरमध्ये दिसते. जर तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं असेल किंवा ॲडमिशन झालं नसेल, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल किंवा ऑप्शन फॉर्म भरला नसेल, तर या गोष्टीला आज काहीही अर्थ नाही. म्हणून आता या गोष्टीला तुम्हाला इग्नोर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता या या ठिकाणी पाहायचं नाही. मग आज आपल्याला पाहायचंय मेरिट जनरेट जे झालेली आहे, ते मेरिट जनरेट कशा पद्धतीने पाहायचं. तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजला क्लिक करायचं. जसंही तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजला क्लिक करता, तर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब ओपन करून देण्यात आलेला आहे. तुम्ही हे मोबाईलवरूनही पाहू शकता. तर महत्त्वाचं आहे, तुम्हाला लॉग इन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज मध्ये येऊन तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग या टॅबला क्लिक करणं. आता या टॅबला जसंही तुम्ही क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर जे दिनांक 22 ऑगस्ट 2025 आणि 23 ऑगस्ट 2025 या 2 दिवसामध्ये जे तुम्ही अटेंडन्स दिली होती, ते किती कॉलेज निवडले होते, त्या सर्व कॉलेज या ठिकाणी येणार आहेत. आता यामध्ये सर्वात प्रथम कॉलेज दाखवण्यात आलेला आहे, त्यानंतर दुसरा कॉलेज आणि तिसरा कॉलेज. या डाटामधील तुम्हाला इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट लिस्ट महत्वाची आहे, त्यानंतर डे महत्वाचा आहे आणि नंतर स्लॉट टाइम महत्वाचा आहे. आता तुम्हाला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे, ते म्हणजे तुमचा इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट लिस्ट किती आहे. आता बघा, एका कॉलेजला माझा नंबर आहे 2, दुसऱ्या कॉलेजला आहे 15 आणि तिसऱ्या कॉलेजला आहे 21. अशा प्रकारचं मेरिट जनरेट या ठिकाणी माझं आलेलं आहे. आता आपल्याला जे टाइम आहे त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहण्यासाठी ते देण्यात आलेले आहे. पहिल्या कॉलेजला 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता. पण दुसऱ्या कॉलेजला पण सेम टायमिंग आहे. नंतर 25 ऑगस्ट 2025 सकाळी 8 वाजता. आणि 21 जागी ज्या कॉलेजमध्ये आहे, त्या कॉलेजला सुद्धा सेम टायमिंग दाखवण्यात आलेला आहे, जे की सकाळी 8 वाजता. आता या जर कोणी जास्त जर कॉलेज निवडले असेल, तर या इथे 26 तारीखही कोणाची दाखवल, कोणाची 25 दाखवल, कोणाची 26 दाखवल. यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की कॉलेजमध्ये कोणत्या प्रेझेंट राहायला पाहिजे, जेणेकरून आपला नंबर हा लागू शकतो. तर यासाठी आपल्याला इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट नंबर जो आहे, तो पाहणं गरजेचं आहे. आता हे महत्त्वाचं कारण हे आहे, कारण की यानुसारच आपल्याला त्या कॉलेजमध्ये नंबर मिळू शकतो. आपण एक कॉलेज निवडलेलं आहे, ज्याचा मेरिट नंबर 2 आहे. दुसऱ्या कॉलेजचा मेरिट नंबर 15 आहे आणि तिसऱ्या कॉलेजचा मेरिट नंबर 21 आहे. आता जर मी 21 नंबरच्या कॉलेजला जर प्रेझेंट राहिलं, तर माझ्या पुढे हे 20 मुलं आहेत. पण सेकंड नंबरच्या कॉलेजला जर प्रेझेंट राहिलं, तर त्या कॉलेजमध्ये माझ्या पुढं 14 मुलं आहेत. म्हणजे 14 मुलांना अगोदर विचारणार, की तुम्हाला कोणता ट्रेड करायचा आहे. आता या केसमध्ये 21 मुलं आहेत. माझा नंबर 21 आहे, म्हणजे माझ्या पुढे 20 मुलं आहेत. त्या 20 मुलांना विचारणार, की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचंय. आणि या कॉलेजला जर बघितलं, तर माझा मेरिट नंबर आहे 2, म्हणजे माझ्या पुढे फक्त एकच मुलगा आहे. आता ज्या कॉलेजचे तुम्ही ऑप्शन निवडलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, की कोणत्या कॉलेजला तुमची मेरिट ही कमीत कमी आलेली आहे. जर तुमचा एक मेरिट नंबर असेल, कॉलेजला प्रेझेंट राहिल्याच्या नंतर जो ट्रेड अवेलेबल आहे, तो तुम्हाला मिळू शकतो. हे अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता. समजून जायचं, 21 तुमचा मेरिट नंबर आहे, तर तुमच्या पुढे 20 मुलं आहेत. जर 40 नंबर असेल, तर तुमच्या पुढे 39 मुलं आहेत. त्या 39 विद्यार्थ्यांना विचारणार आहे, की कोणता ट्रेड करायचा आहे. आता 39 विद्यार्थ्यांपर्यंत असताना जर तुमच्या नंबर एज असतो, जर जागा शिल्लक राहिली, तर तुम्हाला मिळणार आहे, नाही तर
नाही. म्हणून प्रेझेंट जे राहायचंय तुम्हाला, उपस्थित जे राहायचंय ते अशा कॉलेजमध्ये उपस्थित राहायचंय ज्यामध्ये तुमचा मेरिट हा कमीत कमी आलेला आहे. म्हणून तुम्हाला आता ही मेरिट नंबर महत्वाचा आहे आणि या ठिकाणी जे डेट दिलेली आहे, त्या डेट तुम्हाला महत्वाचं आहे. काउन्सिलिंग राउंडच्या ॲडमिशनसाठी 2 प्रकारचे डेट देण्यात आलेले आहेत. 25 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहून आपण आपला प्रवेश हे निश्चित करू शकता. जर तुम्हाला आवडलेलाच ट्रेड जर त्या त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असेल आणि तुम्हाला जर तो ट्रेड करायचा असेल, तर तुम्हाला डायरेक्ट अलॉटमेंट लेटर जनरेट करून डायरेक्टली तुमचं ॲडमिशन सुद्धा होणार आहे. आता ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत, याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. तो जर पाहिला नसेल, तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे महत्त्वाचं हे आहे, की तुम्हाला कोणत्या कॉलेजला जायचं आणि कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हालाच माहीत झालंय, की एक कॉलेज आहे पर्टिक्युलर कॉलेज. या पर्टिक्युलर कॉलेजला तुमचा मेरिट नंबर समजून घ्या 2 आलेला आहे. आता तुम्ही कन्फर्म केलेले आहे, की हे जो 2 नंबर माझा मेरिट आलेले आहे, म्हणजे कमीत कमी ज्या कॉलेजचा मेरिट आलेले आहे, त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचं. आता आपल्याला माहिती नाही, की त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, त्या कॉलेजचा संपूर्ण डाटा सर्च करणार. म्हणजे आता या कॉलेजमध्ये जर बघितलं, तर माझा मेरिट नंबर हा 2 आहे. तर 2 या मेरिट नंबरसाठी मी कॉलेज परत सर्च करून घेणार, म्हणजे व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करणार. व्हॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये येऊन मी व्हॅकन्सी रिपोर्टला क्लिक करणार. जसंही व्हॅकन्सी रिपोर्टला क्लिक करणार, प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे, अशा प्रकारचे इथून मी सर्च करून घेणार. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तालुका सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर त्या कॉलेजचं नाव येणार आणि कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं स्क्रोल डाउन करून आपण जसंही सर्च करणार, त्या सर्च केल्याच्या नंतर आपल्याला समजणार आहे या व्हॅकन्सी रिपोर्टमध्ये, की या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत. आता बघा, या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी 8 जागे आज व्हॅकंट आहेत. म्हणजे माझा जो काही नंबर आहे, तो नंबर होता 2 आणि कॉलेजमध्ये जागा शिल्लक आहेत 8. मग 8 जर जागा शिल्लक असेल आणि माझा जर नंबर जर 2 असेल, तर या कॉलेजमध्ये ऑटोमॅटिक मला इलेक्ट्रिशियन मिळणार आहे. त्यापैकी मी फिटरला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो, ज्यामध्ये 12 ट्रेड अवेलेबल आहेत. त्यानंतर वेल्डरला सुद्धा प्रवेश घेऊ शकतो, ज्यामध्ये 40 जागा व्हॅकंट आहेत आणि वायरमॅनला सुद्धा प्रवेश घेऊ शकतो, ज्यामध्ये 3 जागा शिल्लक आहेत. ही आता आपला होता प्रायव्हेट कॉलेज, ज्यामध्ये आपण पाहिलं. जर मला पाहायचं असेल, की गव्हर्नमेंटची जागा किती शिल्लक आहे, तर त्यासाठी आपल्याला मेरिट नंबर माहीत असणं गरजेचं आहे. आता माझा मेरिट नंबर या ठिकाणी आलेला आहे 15. मग आता या गव्हर्नमेंट आय-टी-आय कॉलेजला किती व्हॅकंट सीट जागा शिल्लक आहे, ते पाहण्यासाठी आपण व्हॅकन्सी रिपोर्टला क्लिक करणार आणि परत तिथून आपले जो काही डाटा विचारण्यात आलेले, ते डाटा आपण तिथून सर्च करून घेणार आहोत. आता या पर्टिक्युलर कॉलेजला माझा 15 मेरिट नंबर आला होता. मग आता 15 पैकी मला आता कोणता ट्रेड करायचंय, इथं मला उपलब्ध आहेत. जसे की या कॉलेजमध्ये कोपा ट्रेड आहे. कोपाला फक्त एकच जागा शिल्लक आहे. म्हणजे ही जागा मला मिळणार नाही. त्यानंतर ड्रेस मेकिंग आहे, ज्यामध्ये 11 जागा शिल्लक आहेत. माझा नंबर 15 आहे, म्हणजे तो यात मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यानंतर पुढे 1 जागा शिल्लक आहे. त्यानंतर पुढे 6 जागा शिल्लक आहेत. आता यामध्ये विचार करण्याची एक गोष्ट म्हणजे ती, जर तुमचा नंबर हा 15 आहे आणि जागा जर 11 शिल्लक आहेत, पण जर 14 मुलं तुमच्या समोर आहेत, त्यांनी जर एखाद्या वेळेस ॲडमिशन त्या कॉलेजला जर घेतलं नाही, म्हणजे त्या ट्रेडला जर घेतला नाही, नॉट इंटरेस्टेड म्हणून जर बाहेर झालेत, या ट्रेडला तुम्हाला नंबर सुद्धा मिळू शकतो. म्हणून कॉलेजला प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच कॉलेजला प्रेझेंट राहू शकता, जे तुम्हाला टाईम, डेट वगैरे देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा जो काही मेरिट आहे, ते मेरिट तुम्ही इथून सर्च करून पाहू शकता आणि कोणत्या कॉलेजला प्रेझेंट राहायचं ते तुम्हाला आता स्वतःला ठरवायचं आहे. व्हॅकन्सी पाहायची आहे, कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत. ज्या कॉलेजला तुमचा मेरिट हा कमीत कमी आलेला आहे, अशा कॉलेजला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. जर त्या कॉलेजला तुमच्या आवडीच्या ट्रेडचे जागे शिल्लक नसतील, तर दुसऱ्या नंबरला कोणता कॉलेज आहे ज्यामध्ये तुमची मेरिट कमी आलेली आहे, अशा कॉलेजला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अडचण असेल, तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत. आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण की त्यांनाही या मेरिट बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.